नमस्कार मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज मी गुजरात आणि महाराष्ट्र बाउंड्रीपासून अगदी जवळच्या अंतरावर असलेल्या तसेच नाशिक शहरापासून अगदी 50 ते 60 किलोमीटर दूर असलेल्या आणि सातपुरा हिल स्टेशनपासून 15 ते 20 किलोमीटर अलीकडे असलेल्या एका किल्ल्यावरती उभा आहे. किल्ला म्हणजे हदगड किल्ला. हा किल्ला नाशिकचे खूप मोठे असे लढवय्या सरदार होऊन गेले गोगाजी मोरे यांनी आदिलशाहीकडून ताब्यात घेतला होता आणि स्वराज्याच्या कामासाठी खूप महत्त्वाचं योगदान त्यांनी हा किल्ला जिंकून दिलं असं म्हणता येईल. कारण जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती तेव्हा काही वेळ विश्रांतीसाठी या काही वेळ शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती वास्तव्य केलं होतं. या किल्ल्याला बांधणीसाठी म्हणजे या किल्ल्याची बांधणी करण्यासाठी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे या किल्ल्याच्या बुरुजावरून आसपासचा जो एरिया आहे त्या एरियाची पूर्णपणे टेहाणी वगैरे करता येईल व स्वराज्याचा हा जो इकडचा भाग आहे सातमा डोंगररांगेचा हा भाग आहे या पूर्ण एरियाची टेहाणी आणि या किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी शिवाजी महाराजांनी केली होती. तर या किल्ल्याचं स्वराज्यामध्ये या किल्ल्याचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. परंतु जेव्हा शिवाजी महाराज इथे आले आणि शिवाजी महाराजांनी काही या किल्ल्यावर वास्तव्य केलं तेव्हा खरं पाहता या किल्ल्याला अमरत्व असं प्राप्त झालं. आणि सध्या हा किल्ला ट्रेकरप्रेमींसाठी एक हिल स्टेशन म्हणून आणि एक प्राचीन पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा पाहिलं जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे पर्यटनासाठी वगैरे येत असतात. तर या ठिकाणी आज मी आलो होतो तर या किल्ल्याला पूर्णपणे एक फेरी वगैरे मारली पाहिलं आणि तेव्हा असं वाटलं की येथील एक ब्लॉग बनला पाहिजे. कारण मित्रांनो स्वराज्यामध्ये खूप असे किल्ले आहेत परंतु खूप किल्ल्यांबद्दल लोकांना कमी प्रमाणात माहिती आहे की माहिती नाही. त्याचपैकी हदगड किल्ला एक. परंतु असं मला वाटलं की या किल्ल्याबद्दल थोडी माहिती वगैरे तुमच्यासोबत शेअर करावं, त्यामुळे हा छोटासा ब्लॉग होता. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा किल्ल्याला नक्की भेट द्या. धन्यवाद.